नमस्कार मंडळी, मी उर्मिला. माझ्या आणखीन एका मराठी ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला सुखाचा, समृद्धीचा आणि आरोग्याचा जावो ही ईश्वर चरणी प्रार्थना. तर बघा बघा सकाळची सुरुवात आमच्याकडे अशा पद्धतीने होते. सकाळी सकाळी गाई वासरं असं मस्त चरतात आणि छान वाटतं असं सकाळी सकाळी वातावरण हे गावाकडेच पाहायला मिळतं. तर बघा असं वातावरण आहे आज सकाळचं. खूप छान असं प्रसन्न वातावरण आहे आणि ह्या वातावरणामध्ये बाहेर चुलीवर स्वयंपाक इतकं छान वाटतं आणि थंडीचे दिवस त्यामध्ये थंडीमध्ये ह्या चुलीवरती स्वयंपाक खूप छान वाटतं आणि त्याच्यात आहे ना सूर्यप्रकाश एकदम अंगावरती येतो आणि हे सर्व आहे ना एकदम खेड्यातच बघायला भेटतं. खूप छान वाटतं असं वातावरण. तर बघा आता आहे ना मी चूल पण पेटून घेतेय. तर बघा वासरू पण बाहेर मस्त असं चरतंय. तर इथं चुलीमध्ये मी सरपण वगैरे घालून घेतलंय. तर आता पेटून घेते तिला आणि सकाळी सकाळी स्वयंपाकाची तयारी. आणि आमच्याकडे ना नाश्ता वगैरे काही होत नाही, सकाळी स्वयंपाकच लवकर होतो. तर आज आहे ना मला लाल चण्याची भाजी करायची आहे. तर चणे मी रात्रीच भिजत टाकले होते. तर बघा त्यासाठी ना मी 2 मोठ्या आकाराचे कांदे कापून घेतले, 1 टोमॅटो घेतलाय, लसूण आहे, कोथिंबीर आहे. आता हे आहे ना कच्चंच वाटण करून घ्यायचं आहे आपल्याला सर्व. आणि चणे पण आहे ना कुकरमध्ये 2 शिट्ट्या करून घेतल्या. मी 2 शिट्ट्यांमध्येच खूप छान असे शिजले, एकदम मऊसूत. तर आता आहे ना चण्याची भाजी कशी बनवायची हे मी दाखवते. कारण म्हणजे मी कशा पद्धतीने बनवते ना तेच तुम्हाला ह्या व्हिडिओमधून दाखवणार आहे मी. थोड्याशा आहे ना कोथिंबीरच्या काड्या पण घेतल्या आहे. काड्यांनी ना खूप छान अशी टेस्ट लागते भाजीची. तर बघा अशा पद्धतीने आहे ना आता मसाला काढून घेते मी. तर कच्चा मसाला काढला आहे आपण, त्याच्यामुळे त्याला कलर नाही आहे. तर आता आहे ना हा मसाला आपण तळून घेऊ. तर चणे पण घेतले मी. तर तुम्हाला दाखवते कशा पद्धतीने शिजले ते. 2 शिट्ट्यांमध्ये खूप छान असे शिजून गेले एकदम पुरणासारखे. आणि हे चणे आहे ना लाल चणे म्हणजे गावरान चणे आहे आणि थोडेसे ना मी काढून घेणार आहे. कारण हे चणे ना नंतर थोडेसे आपण मिक्सरला वाटून किंवा पाट्यावर वाटून टाकले ना तर भाजीची चव आहे ना ही दुप्पट तिप्पट होते, खूप छान लागते भाजी. तर थोडेसे ना मी काढून घेतले ना हे उकडायला आहे ना थोडंसं मीठ टाकलं आहे मी. मिठाने ना चण्याला खूप छान अशी चव येते त्यामुळं. आणि ह्याच्यामध्ये पाणी बी हे पाणी पण आपल्याला भाजीला वापरायचं आहे. तर आता चूल पेटवलीच आहे मी. तर कढई गरम करायला ठेवली आहे. मसाला पण काढून आणला आहे आणि आता आहे ना भाजीला फोडणी द्यायची आहे. तर त्यासाठी ना तेल गरम करायला ठेवते कढईमध्ये. तर आज आहे ना खूप दिवसानंतर मी चण्याची भाजी करते. कधीतरी ना अशी चण्याची भाजी केली ना तर खायला पण चांगली वाटते. कारण वेगवेगळ्या भाज्या केल्या ना तर भारी वाटतं खायला. उसळ पण चांगली लागते चण्याची. आम्ही उसळच म्हणतो, पण आज आहे ना मी मसाला चना करणार आहे. तर हा लग्नाच्या पंक्तीमध्ये ना वाढल्या जातो मसाला चना. म्हणजे यामध्ये ना रस्सा कमी असतो, चणे जास्त असतात. त्याच पद्धतीची ही भाजी बनवून दाखवणार आहे मी तुम्हाला. आणि आपल्या घरच्या मसाल्यांमध्ये ना मसाला चना कसा बनवायचा हे दाखवते. तर बघा तेल ठेवले गरम करायला. मसाला चणा म्हटल्यानंतर आहे याला तेल भरपूर लागतं. तर बघा आता 3 वागळ्या तेल टाकलं आहे मी, 3 चमचे. त्यामध्ये आता आपण जो वाटण केलेला मसाला आहे ना तो तळून घेऊ चांगला. तर आधी आहे ना आपण कच्चा मसाला टाकला होता ना, त्यामुळं आता आपल्याला हा मसाला सर्व तळून घ्यायचा आहे चांगला. चांगलं तेल सुटेपर्यंत, म्हणजे त्याचा कच्चापणा आहे ना कमी होऊन जातो आणि भाजी खायला पण छान लागते. तर बघा तेल पण सुटायला लागलं आहे, आपला मसाला तळायला लागला आहे आता. ह्या मसाल्याचा ना कलर बदलला का समजून घ्यायचा आपला मसाला चांगला तळून झाला आहे. तर आता यामध्ये ना चिमूटभर हिंग टाकू आपण. हिंग का टाकायचा आहे, हिंगाने चव पण छान येते आणि आपले चणे ना हे वातड असतात ना त्यामुळं मग पोटाचा त्रास होत नाही, म्हणून आहे ना हिंग टाकायचा. हिंग चांगला तळून घ्यायचा. त्यानंतर आता आपण दुसरे मसाले टाकू. तर पाव चमचे आहे ना हळद टाकायची आपल्याला सुरुवातीला. आणि त्यानंतर आहे ना लाल तिखट टाकू आपण. 2 चमचे आहे ना लाल तिखट टाकायचं आहे. त्यानंतर आहे ना 2 चमचे धना पावडर टाकायची आणि 1 चमचा आहे ना मटण मसाला टाकायचा आहे. त्यानंतर आहे ना थोडीशी हळद मला कमी वाटली त्यामुळं मी थोडी जास्त टाकली. आणि त्यानंतर आहे ना अर्धा चमचा गोडा मसाला टाकायचा आहे. आणि परत आहे ना लाल मसाला टाकला. हा आहे ना तरीचा मसाला आहे. 1 चमचा टाकला ना लाल मसाला मी नंतरून. तर तिखट कमी आहे आणि त्यानी ना तरी जास्त येते त्यामुळं टाकला आहे. तर आता हे मसाले ना सर्व तळून घेऊ आपण. तर मसाले ना चांगले तेल सुटेपर्यंत तळून घ्यायचे. तर बघा तेल सुटलंय मस्त, मसाल्यांचा कलर पण बदलला आहे. तर आता आपण जे शिजून घेतलेले ना चणे ते टाकून देऊ. आणि हे गावरान चणे ना खायला खूप छान लागतात. तर आता हे ना सर्व मिक्स करून घेऊ. मसाला चणा म्हटल्यानंतर आहे ना त्यामध्ये मसाला आणि चणे जास्त असतात, पाणी ना कमी असतं.
तर यामध्ये ना थोडंसं पाणी टाकते मी, जास्तच घट्ट वाटतंय ना तर मग 1 ग्लास पाणी घेतले गरम करून तेवढं टाकून देते. आणि आता आहे ना मस्त अशी उकळी येऊन द्यायची. पण या अगोदर आहे ना आपण जे चणे बाजूला काढून ठेवले होते ना डिशमध्ये, हे वाटून घेऊ मिक्सरमधून. याची ना पेस्ट करून घ्यायची आहे. तोपर्यंत इकडं आपल्या भाजीला उकळी पण आली आहे. तर बघा मस्त छान अशी तरी आली आहे भाजीला. आणि आता जे वाटण करून आणलेलं आहे ना चण्यांचं, ते यामध्ये मिक्स करू. चण्यांचं वाटण जे करून टाकतो ना आपण, त्याची चव आहे ना अप्रतिम लागते आणि त्याने ना एक वेगळीच टेस्ट येते आपल्या भाजीला. नक्की तुम्ही कधी पण चण्याची भाजी जर केली ना तर हे चणे ना ते नक्की मिक्सरला वाटून टाका. त्याने ना छान अशी चव येते भाजीला आणि एक नंबर भाजी लागते. थोडं चिकट असतं ते, पडत नाही मिक्सरमधून पटकन. तर आता हे सर्व आहे ना मिक्स करून घेऊ आणि याने ना घट्टपणा पण येतो भाजीला. तर बघा सर्व मिक्स करून घेतलं. मिक्स करून घेतल्यानंतर आहे ना 2-3 मिनटं आपण आहे ना चांगली भाजी शिजू द्यायची आहे. मीठ टाकायचं चवीनुसार आणि थोडीशी कोथिंबीर टाकायची वरतून. तर बघा अशा पद्धतीने ना चना मसाला तयार झाला आहे आपला. तर आता हा चना मसाला आहे ना थोडासा उकळू देऊ आपण आणि त्यानंतर मग आहे ना भाजी गरम-गरम पोळीबरोबर, भाकरीबरोबर, भाताबरोबर खायला घेऊ. तर कशी वाटली ही रेसिपी तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा मला. तर बघा अशी मस्त रेसिपी झाली आहे आपलीवाली. तरी अजून आहे ना 5-1 मिनटं आहे ना मी चांगली उकळून देते ही भाजी. उकळली ना तर खूप छान अशी तरी येईल नंतर परत भाजीला. किती घट्ट झाली बघितलं ना. तर छान अशी भाजी झाली आहे आपली. तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर बघा अशी भाजी होती. यानंतर आहे ना मी पोळ्या करणार आहे आणि भात करणार आहे याबरोबर. तर ही रेसिपी कशी वाटली तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अजून कोणती रेसिपी पाहायला आवडेल तेही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुम्ही माझे व्हिडिओ कुठून बघतात तेही सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. स्वस्त खा आणि मस्त राहा आणि छान छान व्हिडिओ बघत राहा. कोणत्या प्रकारचे व्हिडिओ पाहायला आवडतात तेही मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. धन्यवाद.